हाय फ्रेंड, मी मंगेश सुर्वे. आजचा व्हिडिओ अशा लोकांसाठी, अशा मुलांसाठी, अशा मुलींसाठी जे आपल्या पालकांचं ऐकत नाहीत आणि पालकांना फाट्यावर मारतात. आणि त्यांना हेच दाखवायचं आहे की एक गाणं होतं, गेली सांगून ज्ञानेश्वरीनी माणसा बरी असं मेंढरं बरी. म्हणजे मेंढरं माणसाची कशी ऐकतात आणि माणसापेक्षा मेंढरं खूप हुशार असतात हे दाखवण्यासाठीच आजचा व्हिडिओ केलेला आहे. मेंढरं म्हणजे बकऱ्या. त्या बकऱ्या इकडे मध्ये निघाल्यात वरती. आता ते कसं ऐकतात हे दाखवण्यासाठी मला व्हिडिओ केला मुद्दाम. इकडे खाली आहे, मागे फिरा, मागे फिर, इकडे खाली आहे, ये चला मागे खाली ये, मागे फिरा, ये इकडे, ये फिरली मागं. आता आम्हाला येतो तो वरती, आता हे निघाली खाली. मागे फिर म्हटलं, मागे फिरली. बरं इकडे ये, इकडे ये इकडे ये. हा ये इकडे जाऊ, इकडे ये, वर जा ये वरती, ये चला या फिरली परत मागे. मागे फिरली सगळी परत. ये चला इकडे ये इकडे ये, जा वर जा ये सोड ये. माझ्या पोरांचा मोडाप होतोय. जायचं कुठे ना किती कळत नाही आहे. कुठं जायचं, वर जाय, खाली जायचं. चला पुढे, चला जाय, पुढे जाय, वर जाय. तुमच्या मनासारखं होऊ दे. चला वरती, चला वरती, चला. हल्ली आपण बघतो जिकडे तिकडे लहान मुलं आपल्या आईवडिलांकडे खूप हट्ट करतात, मोबाईलसाठी सुद्धा. आणि मग हा हट्ट कधी आपल्या अंगाशी येतो. हा हट्ट कधी आपल्या अंगाशी येतो. आणि म्हणजे आपण मुलांना पालक म्हणतात की तुम्ही ही परीक्षा पास करा, तुम्हाला हे आम्ही देऊ, मोबाईल देऊ, गाडी घेऊन देऊ. आणि मुलं पण मग बोला, मुलं पण मग त्या अपेक्षेने कामं करतात. कधी असं होतं की मुलं चार चौकामध्ये आपली चर्चा करतात या गोष्टीची की माझ्या वडिलांनी, माझ्या आईने मला सांगितलं आहे की तू ही परीक्षा पास केलीस की तुला मोबाईल देऊ, गाडी देऊ. आणि मग ज्या पोरांची ऐपत नाही, ज्या पोरांच्या आईवडिलांची ऐपत नाही, अशी पण मुलं मग आपल्या आईवडिलांकडून अपेक्षा करतात नको त्या गोष्टीची, म्हणजे मोबाईलची, गाडीची. आणि त्याच्यामुळे मग त्यांच्या पालकांना खूप अपमान किंवा मनस्ताप सहन करावा लागतो. हे दाखवण्यासाठीच मी हा व्हिडिओ केला. म्हणजे माणसापेक्षा मुख्य जनावरं किती हुशार असतात किंवा समजूतदार असतात हे दाखवण्यासाठी हा व्हिडिओ केलेला मी. म्हणून आपल्या पालकांचं पण हे कर्तव्य आहे की आपल्या मुलांना नको त्या गोष्टीची हाव दाखवू नका. आता भविष्यामध्ये सगळ्यांनाच भारी पडतं. ओके, थँक्यू अँड टेक केअर.